सक्रिय सहभाग हे मैदान वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला होता। म्हणजे हे असे काही व्यक्तिमत्व आहेत। राहुलजी शिरीष चव्हाण म्हटलं ना तर यांचा खूप मोठा मित्रपरिवार वर्ग आहे। अगदी मुंबईच्या गोरेगावपासून आम्ही त्यांचा हा मित्रपरिवार वर्ग पाहिला आणि या स्पर्धेसाठी उद्या या व्यासपीठावरती, कारण प्रत्येक वर्षी व्यासपीठाची जी लांबी रुंदी आहे ना ती वाढवली जाते आणि प्रत्येक वर्षी या व्यासपीठावरती पाहुण्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडते। ही खऱ्या अर्थानं तुम्ही आयुष्यामध्ये कमावलेली खरी दौलत आहे आणि ती खरी दौलत आदरणीय राहुलजी शिरीष चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। तर मी तुर्तास थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मनसचषक 2025 आणि खेळाचा पूर्वार्ध होईल सुरू। या जोडले जाऊयात श्रीकांत मुळीक यांच्या समवेत। तर हेच धन्यवाद। तर पुन्हा एकदा आपण थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतो अगदी पहिलं षटक चालू आहे ना आणि पहिल्या षटकामध्ये पहा अगदी आघाडीच्या सुरुवातीचे 3 चेंडू पहा जबरदस्त फेकलेत। अगदी प्रतिस्पर्धी संघातील या संघातील सर्वाधिक जबराट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू त्रेमंडस प्रतीक ठाकूर, या खेळाडूला देखील शांत आणि शांत ठेवण्याचं काम गोलंदाज मंगेश साळुंके या करवी करून दाखवतात। काय जबरदस्त बैठक मारा अगदी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय। आज संघर्ष संघ एक वेगळ्याच ईर्ष्येनं एका वेगळ्या जिद्दीनं मैदानामध्ये उतरला आहे आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला मिळालं। गच्चाळ क्षेत्ररक्षण, खराब कामगिरी जिथे तुम्हाला दडपण पाहायला मिळेल। चेंडू गेलाय सीमेरेषेबाहेर, दणदण करत सीमेरेषेबाहेर 4 धावन करता। एक चूक झाली तिथेच आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासानं आत्मविश्वासपूर्वक षटकार खेचून आणला। ही तर प्रतीक ठाकूरची ओळख आहे, प्रचिती देतोय, तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत का बनलाय याचं उदाहरण दाखवून देतोय। संघाला घेऊन गेलाय दुहेरी अंकामध्ये, अर्थातच बिनगडी बाद 10 या धावसंख्येवरती। पंच केलाय अगदी सिलिपॉन त्या क्षेत्रामध्ये वॉड कॅच, मुहूर्ता मासा गळाला लागलाय, पहिला 440 चा करंट।
अगदी स्लोवर प्रतीचा चेंडू फेकलाय. आपल्या फिरकीनं गर 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 कनगिरकी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. सचिन ठोंबरे इन ऍक्शन पुन्हा एकदा गोलच्या मार्कवरती. बुटांची जादू आपण पाहू शकाल सचिन ठोंबरेची, परंतु बॅटीची कडा घेतली आहे मनोज. येस डेफिनेटली तिथे तैनात होते. एक धाव मात्र प्राप्त झाली आहे. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 12 धावा. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे. जो जीतेगा वही सिकंदर, जिसपे है दम वही रहेगा सिंघम. कोण सिंघम राहणार, कोण विलन तर कोण हिरो, असे अनेक प्रश्न आता मात्र तमाम क्रीडा रसिकांना पडले आहेत. सुरेश मोहिते आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती विकेटचा जरूर अंदाज घेतला जातोय. सचिन ठोंबरे देखील तेवढ्याच चाणक्ष बुद्धीनं चतुराईनं गोलंदाजी करतायत. अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. अद्याप देखील एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. चातुर्यपूर्वक चाणक्य बुद्धीची गोलंदाजी, परंतु हेलिकॉप्टर स्कोप केला. चिते क्षेत्ररक्षक आहे का? ओहो व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. स्क्रीन आपण हा झेल पाहू शकतो श्रीकांत. अगदी समालोचक मुंबईच्या भाषेमध्ये ना अशा प्रकारच्या झेलला बल्ब काढणे म्हणतात. अगदी एका हाताने आपण सहज एखादा बंद पडलेला विजेचा दिवा काढतो ना त्या पद्धतीनं त्यांना हात टाकला आणि हातामध्ये हा चेंडू आला. आणि सेलिब्रेशन जर पाहिलं ना, मला वाटतं या मैदानावरचा सर्वात कमी उंचीचा तो खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीचा त्याचा खेळाचा दर्जा आहे ना आणि जी चेंडूवरची नजर आहे ना, त्यामुळेच ही सर्वाधिक महत्वाची विकेट त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केली. निश्चित सर, आपलं म्हणणं अगदी मला राजस्थान इथं असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. येता कचातीच हा झेल सामन्याला कलाटणी देखील देऊ शकतो, कारण सुरेश मोहितेची किंमत प्रतिस्पर्धी संघाला देखील माहिती आहे आणि तो आता मात्र स्वस्तामध्ये बाद झाला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये प्राचारण झाला आहे साहिल उलवेकर. आता मात्र संकटामध्ये सापडला आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ. आता मात्र संकटमोचक म्हणून, संकट योद्धा म्हणून उभं राहावं लागेल ते म्हणजे साहिल उलवेकरला. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो अजिंक्य खटकाळे, जो देखील भन्नाट फॉर्ममध्ये आहे. तो संघ आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना बॅटीची कडा घेतली होती एसटी रक्षक मंगेश साळुंके, पण अगदी या चेंडूचा अंदाज बनता आला नाही. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. एक धाव प्राप्त होते. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 13 धावा. 13 धावा. अगदी दोन्ही संघ ताकदवार खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत, कारण दोन्ही संघांमध्ये गुणवंत प्रतिभावंत खेळाडू आहेत. प्रत्येक हर एक खेळाडूमध्ये गुणवत्ता ही मी तर म्हणेन अगदी ठासून ठासून भरली आहे आणि ते गुणवंत बलाढ्य खेळाडूंमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा सामना आपण पाहतोय मित्रांनो. तर सचिन ठोंबरे आता मात्र फटका चांगला आहे. किरण ठेंबरे टच करू शकले नाहीये. चेंडू गेलाय सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. तर 17 झाले. 17 म्हटलं की खतरा, आणि कोणत्या संघाला खतरा निर्माण होणार, पण तो पंचांनी देखील लक्ष द्यायचं. थोडंसं फास्ट करायला सांगायचं आहे, कारण अंधाराचं साम्राज्य देखील अगदी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहतो योगेश की लवकर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच की वारंवार आम्ही देखील आयोजकांच्या माध्यमातून सूचना देतो की मित्रांनो चला थोडंसं घाई गडबड करा, अजून देखील एक सामना खेळवणं बाकी आहे. एक बॉल नंतर त्याला सांग कोचे मार, फक्त ऑफला कोचेच मारायचे, बाकी काहीच नाही करायचंय.
तर 17 झालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. अगदी कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय, परंतु संघर्ष संघानं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण खेळपट्टीवरती अजून देखील तग धरून उभा आहे अजिंक्य खटकाळे. जर का अजिंक्य खटकाळे अजून 6 चेंडू मैदानावरती राहिला ना तर होत्याचं नव्हतं करू शकतो, कारण याची त्याची ताकद तमाम क्रीडा रसिकांना माहिती आहे. त्याच्यामुळं याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कळंबोली टेनिस क्रिकेट मधला बाहुबली पार्ट 2 म्हणून त्याची ओळख आहे. उत्तम टायरचा अँबॅसिडर देखील राहिला आहे तो अजिंक्य खटकाळे नाव स्ट्राईकला आहे. परंतु साहिल उलवेकर आपण पाहू शकाल अनमार्क वरती. साहिल उलवेकरचा वार, षटकार. गणागती प्रहार केलाय, म्हणजे जिथे संधी मिळाली ना त्या संधीचं सोनं करतोय साहिल उलवेकर. अगदी पहिल्या चेंडूवरती गणागती प्रहार केलाय. जो धावगतीला अंकुश लागला होता ना तो अंकुश मोडीत काढण्याचं काम साहिल उलवेकर या मैदानावरती ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका. अगदी मूर्ती लहान कीर्ती महान असा भीम यादव आपण पाहतोय. 23 झालेत. षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय, परंतु पहा स्ट्रेट ड्राइव्ह टोलवलाय चेंडू. चिते रनआउटची संधी पण रोखलाय. अजिंक्य सांगतोय होय थोडं थांब. नकारात्मक कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण रणसंख्या पाहायला मिळते 24 लॉस फॉर 2 विकेट. 24 धावा आपलकावरती. 24 झालेत. दोन्ही संघांना माहिती हा सामना किती महत्त्वाचा आहे. प्रचंड गर्दी निश्चितपणे आपल्याला मंच चषक म्हटलं की पाहायला मिळते आणि रेकॉर्ड राहिलाय मंच चषकाचा, जिथे आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी पाहतोय. आज शनिवार आहे, परंतु मित्रांनो उद्याच्या दिवसामध्ये उभं राहण्यास जागा नसणार एवढी तुफान गर्दी या मैदानाच्या चहू बाजूने असते. कारण ही स्पर्धा प्रत्येकाच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये भरपूर असं आकर्षण राहिलं आहे. अगदी तशाच पद्धतीनं याही वर्षी राहील यात मात्र शंका नाही आहे. तर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 24. या षटकातील चेंडू झाले तर योग्य सुचवता 2. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बघा येणाऱ्या 4 चेंडूवरती कशा स्वरूपाचं आक्रमण केलं जाईल. अजिंक्य खटकाळे ऑन मार्क वरती आपण पाहतोय. कामोटींकडून मारा करणारे गोलंदाज भीम यादव. ओहो फटका उच्चर कर बोला आसमानी टोला. दे धक्का दे छक्का. चर्चा करत होतो बघा साहिलनं वाद पेटवली आणि त्या वातेचं प्रज्वलन अजिंक्य खटकाळे देखील करतोय. अगदी दोन्ही बाजूने चपराक पाहायला मिळते, अगदी चापड पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या आता मात्र हलती राहते. 30 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. संघर्ष. षटकातील चेंडू झाले 3 पैकी 2 षटकार आलेत. 30 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अजिंक्यचा वार पाहायचंय. आली लहर केला कहर. अजिंक्य खटकाळे ऑन फायर या मैदानावरती.
पहा अगदी झोपलेला प्रेक्षक वर्ग देखील आता मात्र जागा झालाय. बॅक टू बॅक 3 षटकाराकरता गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये आणि त्या 1000 रुपयाचा मानकरी ठरतील का? संघाची एकूण रणसंख्या पाहतो 36, जिथे आता मात्र हॅट्रिकच्या भोवल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय बाहुबली अजिंक्य खटकाळे. बघायचं या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली फक्त उंची. अजिंक्य खटकाळे बॅक टू टेक आउट. वाक्य आहे, परंतु जी कामगिरी करणं गरजेचं होती ना ती कामगिरी अजिंक्य खटकाळे करून दिली आहे. 3 षटकार खेचले आहेत या षटकामध्ये, जिथे साहिल उलवेकरचा 1 षटकार आणि अजिंक्यच्या माध्यमातून 2. संघाची धावसंख्या 36 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शशी बाळायचा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. काय फील्ड आपल्याला पाहायला मिळते. इफेक्ट पहा, प्रयत्न पहा, अफलातून आपल्याला पाहायला मिळेल. इफेक्ट काय जबरदस्त राहिलेत. चला योग्य तो निर्णय दिला जाईल, योग्य तो निर्णय दिला जाईल. येस, लाईव्ह चा जर पॉसिबल अँगल या ठिकाणी मिळाला असेल तर आपण जरूर तपासू, परंतु सिंगल कॅमेऱ्यामध्ये पॉसिबल नाही आहे आपल्याला डिसिजन देणं. चला दोनही टीम्स ऑर्गनायझर आहेत या ठिकाणी, ऑर्गनायझर आहेत दोनही टीम्स. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही, किंबहुना जो रिअल डिसिजन असेल तो डिसिजन या ठिकाणी दिला जाईल. काही प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही प्रेक्षकांना नेहमी विनंती करतो, नेहमी की थोडासा बाउंड्री लाईन पासून आपण मागे व्हा, जेणेकरून अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला डिसिजन मेकिंग थोडंसं सोयीस्कर जाईल. काही प्रेक्षक आमचे होते सायकल घेऊन त्या ठिकाणी उभे होते. खेळाडू देखील दुखापतग्रस्त होऊ शकतो. अगदी प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक शनिवार आणि रविवारी या सूचना आम्हाला सातत्यानं तुम्हाला कराव्या लागतात आणि तरी देखील आपल्याकडून त्याच चुका या मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. बाउंड्री लाईन पासून कमीत कमी 5 ते 10 फूट तुम्ही मागे राहणं गरजेचं आहे. तर बघा खेळ भावना असणं देखील गरजेचं आहे. एस कारण एक का एस म्हणजे या 1 धावाने आउट. येस, थँक्यू सो मच अंपायर, कारण हे तर क्रिकेट तुम्हाला शिकवतं. अगदी तुम्ही पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे सर. अगदी तशा निर्णयाचा सन्मान करणं प्रत्येक खेळाडूचं काम आहे. अगदी तशा स्वरूपाचं क्रिकेट खेळ भावना आपल्याला पाहायला मिळते. पण प्रेक्षकांना आम्ही वारंवार सूचना देत असतो की मित्रांनो अगदी आपण थोडंसं लांबवरती उभं राहा. 37 सालेत 38 धावांचं एक माफक म्हणता येणार नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढा ताकदवार संघ आहे. जिथे सागर दरेकर नावाचं शस्त्र, साहिल उलवेकर नावासारखं शस्त्र या संघामध्ये, म्हणजे यांचा सामना करणं इतकं सोपं नसणार आहे. पण सोपं करायचं असेल तर तुम्हाला मैदानावरती लढवयावृत्ती दाखवावी लागेल आणि ती लढवयावृत्ती पाहायला मिळेल का? तर येस, डेफिनेटली या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो याचं धावतं वर्णन. मॅच बॉल पुरवायचा आहे. 37 सालात 38 एक बिग फाईट.
एक वीक ड्रामा निश्चितपणे तमाम क्रीडा रसिकांच्या भेटेला येईल. मॅच बॉल दिलाय तर हे थोडीसा अवधी मिळतोय. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे जाऊया. 37 झालेत. 38 धावांचं योगेश आव्हान असेल. तर या ठिकाणी आपण थोडासा अवधी आपल्याला मिळतोय तर जाऊयात आपल्या मुख्य मंचाच्या दिशेने. कारण याच मुख्य मंचावरती ज्या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र काही क्षणापूर्वी शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं. मराठी तरुण व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु शिल्पा मेडिकलच्या माध्यमातून कळंबोली विभागामध्ये वैद्यकीय सुविधा पुरवणारे आणि एकूणच जर आपण पाहिलं तर फार्मसी इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या नावाचा एक ब्रँड तयार करणारे सन्माननीय विवेकजी शिंदे साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. शिल्पा मेडिकलच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजसेवेचा देखील वसा आणि वारसा पुढे चालवला आणि एकूणच जर पाहिलं तर कळंबोलीमध्ये 3 सर्वाधिक मोठे मेडिकल स्टोअर्स त्यांच्या माध्यमातून जिथे सर्व प्रकारचे सर्व महत्त्वाचे औषधं ही ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात. आणि यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अगदी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा हे जर त्यांच्याकडे उपलब्ध नसतील तर खास तुमच्यासाठी ऑर्डर करून त्या मेडिसिन्स मागवल्या जातात. हे वैशिष्ट्य आहे शिल्पा मेडिकलचं. आणि अत्यंत अल्प दरामध्ये कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्जेस न घेता अत्यल्प दरामध्ये या सर्व सोयी सुविधा आहेत त्यांच्या माध्यमातून पुरवल्या जातात. अशा एका मराठी सफलतम व्यावसायिक उद्योजकाचा या ठिकाणी हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. तर धन्यवाद. या ठिकाणी श्रीकांत भोळीक यांचा पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळत आहोत. विजयासाठी लक्ष 38 धावांचं 37 धावा धावफलकावरती आल्यात. 38 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ म्हटलं ना तर आउटफील्डमध्ये अमन लोहिया हे नाव आपल्याला आवर्जून पाहायला मिळेल. आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला. जिथे इतर क्षेत्ररक्षकांना हा चेंडूपर्यंत पोहोचणं देखील आव्हानात्मक असतं तिथं अमन फक्त पोहोचला नाहीये. त्यानं चेंडू अडवला, उचलला, फेकला आणि फक्त एका धावेवर प्रतिस्पर्धी संघाला समाधान मांडण्यास भाग पाडलं. क्रिकेटमध्ये वाचवल्या गेलेल्या ह्या ज्या धावा आहेत ना याच धावा तुमच्या संघाच्या विजयामध्ये मोलाच्या आणि महत्त्वाच्या ठरतात. परंतु सचिन, ठोंबरे, शिवा पहिल्या 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच. यावेळेला देखील फुलटॉस चेंडू गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न. सुरेश मोहिते वेगानं चेंडूवरती येत आहेत आणि क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. दोनही क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि दोनही क्षेत्ररक्षक मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण करताना. तेजस नारायणवरची बॅट आज थोडीशी शांत राहिली आहे. परंतु हा असा खेळाडू आहे की जो योग्य वेळेला योग्य खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तेजस नारायणवार 3 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणारे 15 चेंडू आणि 35 धावांची गरज. चला खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग नको आहे. टाइमपास कोणीही या ठिकाणी करायचं नाहीये. यावेळेला मात्र वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. ह्या चुका शेवटच्या षटकामध्ये संघर्ष संघानं केल्या. ओव्हरपिच चेंडू केले. परंतु सागरचा जर आपण विचार केला या ठिकाणी गोलंदाजी करतायत. वाईड यॉर्कचा कशा पद्धतीनं वापर केला जातो ना याचं मूर्तिमंत उदाहरण या गोलंदाजानं दाखवलंय. मग जिथे एखाद दुसरा अवांतर चेंडू आला तरी चालेल परंतु मी मोठा फटका देणार नाही ही मनसा कुठेतरी गोलंदाजानं आपल्या मनाशी खूणगाठ बांधणं गरजेचं होतं. परंतु शेवटच्या षटकामध्ये आलेले 3 षटकार कुठेतरी महागात ठरले संघर्ष संघाला. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये सामन्यावरती खूप चांगलं नियंत्रण होतं. सिंगल आली आहे. 4 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावांची गरज. 1 बिग हिट. आत्मविश्वास जरूर बळावू शकते परंतु इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थेट फेकी करण्याचा मानस होता. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 33 धावांची गरज. प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर 16.5च्या सरासरीनं
आता धावगतीचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांची ही लढत आहे. सेमीफायनलला कोणता संघ दाखल होणार, कारण या अगोदर जर पाहिलं तर नशिबाची साथ मिळाली. लकी ड्रॉच्या माध्यमातून श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आणि 2 दिग्गज संघादरम्यानचं क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना चला टीम मीटिंग नको आहे, लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि यावेळेला LIGN गोलंदाजीचं आणखीन एक प्रभावी अस्त्र बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच विलास कदम, एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाज. विलास कदम म्हटलं तर नेहमीच मी म्हणतो की अचूकतेचं माहेरघर, कारण अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये हातखंडा असणारा आणि विविधता व्हेरिएशन वरती सर्वाधिक विश्वास ठेवणारा हा गोलंदाज. परंतु आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट संघर्ष संघाला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे आणि 12 चेंडूंमध्ये 33 धावा जर का तुम्हाला धावफलकावरती उभारायचे असतील तर या षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा या धावफलकावरती येणं नितांत गरजेचं आहे. आणि तेही अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आपण फ्लॅग्स पाहतोय, जे झेंडे पाहतोय ना, ते वाऱ्याची दिशा तुम्हाला दर्शवत आहेत. आणि उजव्या हाताच्या फलंदाजाच्या अगदी विरोधामध्ये ही दिशा आहे, परंतु सचिन ठोंबरे शिवा या ठिकाणी आपले हात खुले करतोय. इनसाइड आउटचा फटका पहिल्या चेंडूवरती मात्र लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. अशा प्रकारची जी गीते असतात ना, ही सिच्युएशनला आणखीनच दमदार बनवण्याचं काम करतात. 12 चेंडू 33 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. डीजेच्या माध्यमातून आपण गीत ऐकलं की आज ना छोडूंगा तुझे. कदाचित या ठिकाणी फलंदाज गोलंदाजांना हे समजवतोय, हे सुचवतोय. आणि सचिन ठोंबरे शिवाच्या जर डोक्यावरती आपण कॅप पाहिली ना तर रेड कलरची कॅप आहे आणि रेड इज अ साइन ऑफ अ डेंजर असं आपण म्हणतो. आणि इथे मात्र कदाचित हा धोक्याचा इशारा आहे का गोलंदाजासाठी, परंतु गोलंदाजाचं आपण कौतुक केलं. अचूकतेचं माहेरघर, कन्सिस्टंटली लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज विलास कदम यावेळेला मात्र बॉलिंग मार्कवरती. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि या प्रीमेडिटेड शॉटनं 4 महत्वाच्या धावा मात्र धावफलकावरती येत आहेत. व्हॉट अ शॉट बाय सचिन ठोंबरे शिवा. या ठिकाणी आतापर्यंत एकत्रितपणे दिसणारी आदित्य प्रिया लॉजिस्टिकची टीम आता थोडीशी डिवाइड होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. इक्वेशन बदललं. येणारे 10 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. सचिन ठोंबरे शिवा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे. चौकार षटकारानं सुरुवात दमदार राहिली आहे, परंतु शेवटचे 4 चेंडू तुम्ही कशा पद्धतीने हाताळता, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला 3 खेळाडू एकत्र आले, ज्यामध्ये गणेश आपल्याला पाहायला मिळाले, स्वतः गोलंदाज होते आणि त्या ठिकाणी संघनायक. तर यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला 3 सिनियर खेळाडू पाहायला मिळाले, ज्यामध्ये अजिंक्य होते, त्याचबरोबर जर पाहिलं तर शशी जाधव होते आणि अनिकेत होते. म्हणजे या सिच्युएशनमध्ये कशा प्रकारे ही सिच्युएशन हँडल करायची याबद्दलची चर्चा. परंतु इथे मात्र पहा थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप. आता चेंडूची लाईन जी आहे ती आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाली आणि परिणामी हा निर्धाव चेंडू. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा, त्यानंतर मात्र निर्धाव. इक्वेशन पाहिलं तर येणारे अजूनही 9 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची गरज. या दरम्यान आपण पाहतो की स्वप्नीलजी गाडगे साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभ आगमन पाहायला मिळते आणि इथे जोरकस प्रहार केलाय. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार, चेंडू मात्र अवाक्याच्या बाहेर. सचिन ठोंबरेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार निर्णय क्षणाला आलेला हा खणखणीत चौकार. चौकारानं मात्र कुठेतरी नवसंजीवनी देण्याचं काम संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या सांघिक धावसंख्येला दिलं जात आहे, कारण अजूनही येणारे 8
चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकाचा जर आपण विचार केला ना 19 धावा धावफलकावरती आलेत म्हणजे विजयासाठी गाठावा लागणारा अर्धा टप्पा आतापर्यंत गाठला गेलाय आणि त्यानंतर मात्र उर्वरित 8 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. सचिन ठोंबरे शिवा मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला ठाण मांडून उभा राहिलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. नवी मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतोय. 14 धावा आतापर्यंत या षटकामध्ये ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. एक चेंडू जरूर त्यानं निर्धाव खेळलाय परंतु निर्धाव चेंडू खेळण्याचा जो दबाव आहे ना तो दबावाला बळी न पडता त्यांना आपला स्वाभाविक खेळ मनगटी ताकदीवरती या ठिकाणी विश्वास दर्शवलाय. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की फांदीवर बसणाऱ्या पक्षांना फांदी तुटण्याची भीती कधीही नसते कारण त्यांना विश्वास आपल्या पंखांवर असतो फांदींवर नसतो. अगदी आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास ठेवावा लागेल आणि क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. या ठिकाणी गोलंदाज उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय. आउट स्विंग पाहायला मिळालाय. विविधता याही गोलंदाजाकडे पाहायला मिळते. पण विविधता या गोलंदाजानं केली आहे खरी परंतु चेंडू नियंत्रणामध्ये ठेवू शकला नाहीये. अशा प्रकारचे चेंडू फेकत असताना तुम्हाला मिडल अँड लेग स्टिक वरती चेंडू पिच होणं गरजेचं असतं. गोलंदाज विलास यावेळेला फुल्लर लेनचा चेंडू आहे. कमालीचा टायमिंग आहे. हलकासा ओव्हर पिच चेंडू स्टँड अँड डिस्पॅच 6 धावांसाठी षटकार. पण संघाच्या एकूण धावा धावफलकावरती आल्यात 26 आणि यापैकी 23 धावा या फलंदाज सचिन ठोंबरे अर्थातच शिवाच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 12 धावा या विजयासाठी आवश्यक आहेत. या शेवटच्या चेंडूवरती शिवा सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार की एका मोठ्या फटक्यानं सामना आवाक्यामध्ये आणण्याचा विचार करणार कारण शिवाकडे पर्याय नाहीये. जर तुमच्या चेंडू मिडल ऑफ द बॅट येत असेल ना तर तुम्हाला फार काही करण्याची गरज नाहीये कारण क्रिकेटमध्ये आपण असं म्हणतो ना की एक दिवस तुमचाही असा असतो की ज्या ज्या गोष्टी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कराल ना त्याला यश हे नेहमीच मिळत असतं. आणि आज सचिन ठोंबरे ज्या ईर्षेनं ज्या जिद्दीनं ज्या चिकाटीनं तो मैदानावरती उभा आहे विपरीत परिस्थितीमध्ये आपला सर्वोत्तम खेळ त्यानं या मैदानावरती साकारला. सांघिक 26 पैकी 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्या ज्यामध्ये तब्बल 2 षटकार 2 चौकारांची आतषबाजी करत त्यानं तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. नेव्हर गिव्ह अप हा त्याचा खऱ्या अर्थानं जर पाहिला तर यशाचा मूलमंत्र आहे. कळंबोली प्रीमियर लीगचा सलग 2 सीझन सर्वात महागडा खेळाडू म्हणून देखील त्यांना नावलौकिक मिळवलं. आणि इथे पहा काय घडतंय. संधी आली होती चालून परंतु ही संधी मात्र दवडली गेली आहे. शेवटच्या चेंडूवरती आली आहे सिंगलनं शिवा पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करतोय. आत्मविश्वासानं पुन्हा एकदा दर्शवतोय की होय शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गरज आहे विजयासाठी 11 धावांची आणि या 11 धावा करण्याची धमक माझ्या मनगटामध्ये आहे हे दर्शवताना शेवटच्या चेंडूवरती मात्र घेतली आहे सिंगल. एकूणच धावसंख्येचा विचार केला पहा या ठिकाणी आता डीजे वरती देखील आम्ही थोडीशी पाबंदी लावतोय कारण वेळ महत्वाचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे. चेंडू ट्रॅव्हल होत नाही हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलं परंतु इथे मात्र 6 चेंडू 11 धावांची गरज असताना 1 बिग हिट अँड द गेम इज युअर्स. एक मोठा फटका आणि सामना तुमच्या आवाक्यामध्ये. परंतु जर का ही विकेट खात्यामध्ये टाकली गेली शेवटच्या षटकात तर मात्र आदित्य प्रिया संघ देखील मुसंडी मारू शकतो. या संघाला कमी लेखून चालणार नाही आहे. जरी सध्या आपण पाहिलं की सामना इक्वली असला तरी देखील साहिलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि साहिल आज जर पाहिलं तर युवा खेळाडूंमध्ये सर्वाधिक यशस्वी युवा गोलंदाजामध्ये या गोलंदाजाची ओळख केली जाते आणि व्यावसायिक दर्जाचं अगदी ओपनचं क्रिकेट देखील या खेळाडूच्या माध्यमातून खेळलं जातं. केवळ महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन अगदी मध्य प्रदेशमध्ये देखील या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तमाम
फलंदाजांची भांबेरी उडवली आहे आणि असा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यासाठी 6 चेंडूंमध्ये 11 धावा म्हणजे भरपूर धावा आहेत आणि त्या धावा डिफेंड करण्याचा तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करेल. विजयासाठी शेवटचा प्रयत्न करताना मैदानाच्या आतमध्ये आदित्य प्रिया संघ पाहायला मिळेल आणि अगदी त्याच वेळेला विजयासाठी संघर्ष करताना संघर्ष मित्रमंडळ कळंबोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साहिल पहिला चेंडू फुलर लेनचा विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. यॉर्क लेनचा चेंडू सर्वाधिक प्रभावी अस्त्र ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. अगदी ब्रह्मास्त्र योग्य ठिकाणावरती पडलंय. सचिन ठोंबरेनं शिवानं धाव न घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. खरं तर धाव घेताना विकेट गमावण्याची भीती देखील होती आणि कदाचित हेच कारण आहे. तेजस नारायणवर वरती देखील तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. कारण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे आणि 5 चेंडूंमध्ये जर का या 11 धावा बनवायच्या असतील तर एक मोठा फटका पहिल्या 3 चेंडूमध्ये येणं गरजेचं आहे. यावेळेला आडव्या बॅट चेंडू खेळण्याचा मानस फलंदाजाची रिॲक्शन काय सांगते तर साहिलला मात्र या ठिकाणी मिळतं यश. बॅट इज अ इनसाइड एज आणि फलंदाज बाद. नो डाऊट इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती किरण टेंबरे या सिच्युएशनला एक सर्वोत्तम पर्याय जरूर साबित होऊ शकतो संघासाठी. कारण ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे शिवानं विध्वंसक फलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये केली. परंतु साहिल मी सुरुवातीला म्हटलं की सध्याच्या घडीला युवा गोलंदाजामध्ये नंबर 1च्या रँकवरती असणारा गोलंदाज आहे. ओपनचं क्रिकेट व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यानं खेळलं जातं. अगदी आठवड्याचे 7ही दिवस स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आहे. कारण बरेचसे खेळाडू आपल्याला विकेंडला किंवा शनिवार रविवारी स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना पाहायला मिळतात. परंतु हा असा खेळाडू आहे की जो ग्रामीणचं क्रिकेट असो ओपनचं क्रिकेट असो इंटर कॉलनीचं क्रिकेट असो लेदरचं क्रिकेट असो सातत्यानं भ्रमंती करणारा सध्याच्या घडीला युवा खेळाडूंमध्ये सर्वाधिक भ्रमंती करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि तो फक्त महाराष्ट्रामध्ये त्याची भ्रमंती नाही आहे तर महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील त्यांना आपल्या कलागुण हे गोलंदाजीचे नक्कीच दाखवले आहेत. तोच गोलंदाज साहिल यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एडला किरण टेंबरे. किरण टेंबरेला आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट खेळावा लागेल. जो फॉर्म आहे त्याचा सध्याच्या घडीला कारण फलटण या ठिकाणी नुकत्याच झालेल्या फलटण प्रीमियर लीगमध्ये त्यानं कमालीची फलंदाजी केली होती. 9 चेंडू 35 धावा कोण विसरणार. किरण टेंबरेला यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का. तेजस दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडकडे आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहे. थोडासा नाखुश नाराज या ठिकाणी स्वतःशी बडबडतोय कारण हा चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं. 2 धावा धावफलकावरती आल्या. इक्वेशन बदलत आहे. येणारे 3 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज. एक आत्मविश्वासपूर्ण फटका. पहिल्या 3 चेंडूमध्ये मोठा फटका लगावू दिला नाहीये ही जमेची बाजू आहे. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 बिग हिट ही कंपल्सरी येणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र बिग हिट नाही आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. सचिन ठोंबरे सारख्या वेलसेट बॅट्समनला तंबूचा रस्ता दाखवलाय. किरण टेंबरे या खेळाडूची गुणवत्ता प्रत्येकाला ठाऊक आहे. 3 चेंडू 9 धावा 8 धावा आल्या तरी देखील या ठिकाणी नाणेफेकीच्या बळावरती संघर्ष संघ विजय होऊ शकतो. म्हणजे 3 चेंडू 8 धावा देखील या ठिकाणी विजयासाठी पुरेशा असू शकतात. यावेळेला पुन्हा एकदा खोलामध्ये टाकलेला चेंडू होता. सिंगल धाव फलकावरती आले. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का. होय या ठिकाणी दुसरी धाव आली आहे. येणारी प्रत्येक एक एक्स्ट्रा जी धाव आहे ना ती कुठेतरी आत्मविश्वास बळावणारा. आता तुमच्याकडे पर्याय नाही आहे कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू 7 धावा. नाणेफेकीचा जर आपण विचार केला तर 6 देखील पुरेशा आहेत. आणि किरण टेंबरेला मात्र आपल्या क्रिकेटिंग करिअरमधील सर्वोत्तम खेळ मैदानावरती करावा लागेल या शेवटच्या 2 चेंडूमध्ये जर आपल्या संघाला विजेता करायचा असेल. नक्कीच याच सिच्युएशनमध्ये रॉयल संघाविरुद्ध 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. 6 जरी आल्या तरी नाणेफेकीच्या बळावरती मात्र संघ विजेता घोषित केला जाऊ शकतो. किरण टेंबरे शरीरामधील संपूर्ण ताकद तुम्हाला एकत्रित करावी लागेल. मनगटी ताकदीचा वापर. यावेळेला ऑफसाईडला चेंडू भिरकावलाय. डीप मध्ये पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का. नाही या ठिकाणी तिसरी धाव नाही आहे. म्हणजे 1 चेंडू
5 धावांची गरज. चौकार जरी आला तरी देखील या ठिकाणी नाणेफेकीच्या बळावरती संघर्ष संघ विजेता घोषित केला जाऊ शकतो. तर विनंती असेल, चला श्रीगणेश संघाचा संघनायक या सामन्यामध्ये विजेता कोणीही हो, मी पुन्हा एकदा विनंती करतो की समर्थकांनी कोणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ नये, कारण आपल्याला लगेचच सामना सुरू करायचा आहे. कोणताही संघ विजेता होईल त्यांना आपलं सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेरच साजरं करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका, जेणेकरून सामन्याला विलंब होणार नाही. तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक. विजयासाठी 5 तर बरोबरीसाठी 4 धावांची गरज. आणि जर का यावेळेला मात्र पहा आपल्या गुणवत्तापूर्ण गोलंदाजीच्या बळावरती पुन्हा एकदा साहिलनं स्वतःला सिद्ध केलंय. अगदी शेवटच्या षटकामध्ये 11 धावांची गरज असताना 4 धावेनं हा सामना त्यानं आपल्या संघाच्या बाजूने झुकवला आणि सेमीफायनल